सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण आपल्याला देईल नाहीतर चिन्ह गोठवेल. उद्धव ठाकरेंचं महत्वाचं भाष्य. नेमकं बातमी काय आहे चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. गेल्या 4 वर्षापासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी संबंधित उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. सर्वोच्च न्यायालय शिवसेना पक्ष चिन्ह आपल्यालाच देणार आणि जरी चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच सध्याचा काळ हा पक्षवाढीसाठी अनुकूल असून 2029च्या निवडणुकीची तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक शिवसेना भवनात पार पडली. यावेळी पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्ष आणि चिन्हाच्या लढाईत आपलाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केल्याची माहिती आहे. आपल्याला चिन्ह मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्याही दिल्या. जबाबदारी पार पाडता येत नसेल तर पद सोडावे अशी पदाधिकाऱ्यांना अन्य जबाबदारी दिली जाईल असं उद्धव ठाकरे म्हणल्याची माहिती आहे. सध्याचा काळ हा पक्षवाढीसाठी अनुकूल असून पदाधिकाऱ्यांनी 2029 सालाच्या लोकसभा विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. पक्ष बांधणीवर भर देऊन जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडण्याची सूचना ठाकरेंनी दिली. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान 8 ऑगस्ट पर्यंत SIR नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवण्यात यावी यासाठी आपल्याला विभागात आणि जिल्ह्यात नागरिकांच्या नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. SIR प्रक्रियेतून एकही पात्र व्यक्तीचं नाव वगळले जाणार नाही याची काळजी घेण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी दिली. नीटचा पेपर फुटला म्हणून ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांची सरकारने माफी मागितली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांवर ही वेळ आली त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला त्यांनाही सरकारने माफी मागितली पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी म्हणाले. शिवसेना पक्ष आणि या पक्षाचे निवडणूक चिन्ह असल्याचं धनुष्यबाण कोणाचा या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 2022 साली एकसंध शिवसेनेतून उठलेल्या एकनाथ यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचं आणि त्या धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? धनुष्यबाण हा कुठल्या पक्षाचा आहे? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा.